नेहमी एकसारख्या त्याच चवीची भाजी खाण्यापेक्षा एकदा ही नवीन पद्धत जरूर ट्राय करून बघा. कुठेही शेंगदाण्याच्या कुटाचा वापर न करता एका छोट्या ट्रिकमुळे तुमच्या भाजीची चव इतकी जबरदस्त लागणार आहे आणि भाजीचा दाटसरपणाही इतका परफेक्ट तयार होतो की न खाणारे सुद्धा परत परत वाढून मागतील. एकदा ताटात आली की भाजी मिनिटात फिनिश होईल. चला मग लगेचच रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे आपण गवारच्या शेंगांची भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 पाव गवारीच्या कोवळ्या लुसलुशीत अशा शेंगा घेतलेल्या आहेत. सर्वात आधी भाजीसाठी लागणाऱ्या ज्या शेंगा आहेत त्या कशा निवडायच्या हे सांगणार आहे. तर इथे हलकी बघा थोडी जाडसर अशी शेंग आहे ही गवारीची. तर आता बघा ही अशी आपण तोडली असता ती अगदी सहज तुटली नाही. पण आता मी ज्या शेंगा निवडलेल्या आहेत तर त्या बघा अगदी सहज त्या मोडल्या जात आहेत. तर ही शेंग जी आहे ती अशी तुटायला पाहिजे, म्हणजे शेंग आपण तोडताना त्यामध्ये अजिबातही शिरीचा भाग निघत नाही. तर ह्या अशा शेंगा हलक्याशा चवीलाही गुळचट असतात आणि त्या शिजतात सुद्धा चांगल्या. तर आता ह्या शेंगा आपण हातानेच मोडून घेणार आहोत. तर इथे बघा मी तुम्हाला दाखवते ह्या शेंगा परत एकदा. तर बघा सुरुवातीचा आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे. अगदी शेंग सहज मोडली जात आहे. अशाच पूर्ण शेंगा आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत. भाजीसाठी लागणाऱ्या आपल्या पूर्ण शेंगा ज्या आहेत त्या मोडून तयार झालेल्या आहेत. तर इथे ह्या शेंगा आपल्याला आधी धुवून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आता मी पाणी घालून घेणार आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने ह्या शेंगा धुवून घेणार आहे. यामध्ये पाणी घालून घेणार आहोत. तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आता यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता हलकंसं हाताने आपण ह्या शेंगा अशा चोळून स्वच्छ करून घेणार आहोत. तर आता आपण शेंगा ज्या आहेत त्या 70 ते 80% आधी शिजवून घेणार आहोत. त्या पाण्यामध्ये न वाफवता आपण अशा तेलामध्ये वाफवून घेणार आहोत. म्हणजेच त्या 70 ते 80% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी एका भांड्यात शेंगा सर्वात आधी घालून घेतलेल्या आहेत. पूर्ण शेंगा घालून झाल्यानंतर यावर आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि अगदी 2 चिमूट एवढं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे ज्या शेंगा आहेत गवारीच्या त्या रुचकर लागतात भाजीमध्ये खाताना. आणि आता आपल्याला शेंगा, तेल, मीठ सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. यावर आता झाकण ठेवूया. गॅसची स्पीड कमी करायची आणि मस्त शेंगा आपल्याला ह्या वाफवून घ्यायच्या आहेत. तर यावर झाकण ठेवते आणि मस्त या पूर्ण शेंगा आपण शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारं एक छोटं वाटण तयार करूया. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात आधी बघा एक छोटा अगदी लहान कांदा घेतलेला आहे. गवारच्या भाजीमध्ये केव्हाही कांद्याचं प्रमाण जास्त वापरायचं नाही. भाजीला पाहिजे तशी मग टेस्ट लागत नाही. कांद्याचं प्रमाण कमी ठेवायचं आणि मी टोमॅटोसुद्धा भाजीमध्ये वापरत नाही. तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता. तर आता इथे आपण 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. वेगळं बारीक करण्यापेक्षा आपण याची छोटं एक वाटणच तयार करूया. अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता पाणी न टाकता याचं वाटण करायचं, पण कसं फार जास्त पेस्टही नको आणि जास्त जाडसरही नको. तर बघा बघितल्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा लसूण आहे हे लक्षात आलं पाहिजे, असं वाटण करायचं. तर आता हे वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण शेंगा कशा छान आपल्या वाफवल्या गेलेल्या आहेत त्या बघूयात. तर इथे शेंगांचा रंग बदललेला आहे. त्यावरून आपल्या लक्षात येतं की शेंगा आपल्या पाहिजे तशा तयार झालेल्या आहेत. पण तरीही शेंग कशी शिजल्या गेलेली आहे हे एकदा तुम्हाला दाखवते. तर अगदी पोटाने बघा अशी दाबून बघायची. तर अगदी बघा सहज शेंग आपली ही छान व्यवस्थित दाबल्या जात आहे, म्हणजे पाहिजे तशी तयार झालेली आहे. आता भाजी फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर कमी घालू शकता तेल तुम्ही. आता इथे आपण पाव चमचा मोहरी घालणार आहोत. मोहरी छान अशी आपल्याला फुटू द्यायची आहे. मोहरी पूर्ण फुटल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे घालायचे आहेत. तर इथे पाव चमचा आपण जिरे घालणार आहोत. जिरंही छान असं फुलू द्यायचं आहे. जिरं फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे. तर 2 चुटकी एवढा मी हिंग घालणार आहे या भाजीमध्ये. आता आपण तयार केलेलं भाजीसाठीचं जे वाटण आहे कांदा लसूण आलं ते घालून घेणार आहोत. आता इथे कांदा आपण कच्चाच वापरलेला आहे. कांदा चिरून न घेता जर असा तुम्ही मिक्सरला फिरवून घेतला तर भाजीची टेस्ट एकदा नक्कीच तुम्ही करून बघा काय बदल होतो. तर आता आपण हे वाटण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत, म्हणजे कांदा लसूण छान परतलं जाईल, त्याचा कचवटपणा पूर्ण निघून जाईल. तर आता हे छान आपण परतून घेणार आहोत. जसं की तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, पण या भाजीमध्ये टोमॅटोची चव पाहिजे तशी तेवढं ते टेस्टी लागत नाही, पण आवडीनुसार तुम्ही घालू शकता.
तर आता इथे हे सर्व छान एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता बघा यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालणार आहोत. तर इथे अर्धा चमचा धना पावडर, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला, अगदी पाव चमच्याला थोडी कमी हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालणार आहोत. तर इथे तिखटाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. तर आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. हे सर्व साहित्य तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तुम्हाला जी मी ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे तुमच्या भाजीला छान दाटसरपणा येतो आणि भाजी छान टेस्टी तयार होते. तर आता ती ट्रिक म्हणजे आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट अजिबातही घालायचं नाही. आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेसन पीठ. तर इथे आपण या भाजीमध्ये घालणार आहोत बघा बेसन पीठ. तर इथे आपण 1.5 चमचा यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत. बेसन पीठ कच्चंच घेतलेलं आहे. नाश्त्याचा चमचा असेल तुमचा यापेक्षा जर मोठा तर 1च चमचा घालायचा. तर हे बेसन पीठ आपल्याला पूर्ण भाजीसाठी आपण जे पूर्ण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये छान परतून घ्यायचं. तर या तेलामध्ये पूर्ण हे छान आपल्याला फक्त 3 ते 4 सेकंदासाठीच परतून घ्यायचं आहे. फार जास्त परतण्याची गरजसुद्धा नाही, कारण ते भाजीमध्ये शिजलंच जाणार आहे पुढे. आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण वाफवून घेतलेल्या ज्या गवारच्या शेंगा आहेत त्या घालायच्या आहेत आणि त्या आता आपल्याला फक्त मिनिटभरासाठी पूर्ण भाजीचा जो आपण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे पूर्ण मसाल्यांचा फ्लेवर शेंगांमध्ये चांगला उतरला जातो आणि त्या अधिकच टेस्टी अशा लागतात भाजीमध्ये खाताना. आता हे सर्व मिनिटभरासाठी परतून घेऊयात आधी. आता भाजीमध्ये पूर्ण आपण हे छान परतून झाल्यानंतर गरम पाणी घालून घेणार आहोत. इथे कुठेही मी शेंगदाण्याच्या कुटाचा बघा वापर केलेला नाही. तर आता फक्त 1.5 चमचा बेसन पिठात तुमची ही भाजी इतकी टेस्टी तयार होणार आहे की नक्कीच तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तर आता बघा यामध्ये गरम पाणी घालून घेते. तर इथे मी भाजी ही जास्त अशी पातळ करणार नाही आहे. थोडी अशी दाटसरच ठेवणार आहे चपातीबरोबर खाण्यासाठी. तर आता इथे जवळपास मी 1 ते पाऊण पेला पाणी घातलेलं आहे यामध्ये. आता हे सर्व छान एकत्र करायचं. जरी तुम्हाला ही भाजी आता पातळ अशी वाटत असली तरीही शेंगा शिजेपर्यंत भाजीला छान दाटसरपणा येतो. अजून थोडं पाणी यामध्ये घालून घेते बघा. तर आता हे पाणी परत एकदा छान एकत्र करून घेणार आहोत आणि बघा भाजीवर अजून कुठेही तेल दिसत नाही तुम्हाला. पण जसजशी भाजी शिजली जाईल तसं छान तेल वर येतं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मीठ घालून घेणार आहे आणि आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मस्त आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅसची स्पीड कमीच ठेवायची आणि कमी स्पीडवरच भाजी छान शिजवून घ्यायची. म्हणजे सर्व मसालेही छान परतले जातात आणि भाजीही छान शिजली जाते. आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला. तर इथे बघू शकता तुम्ही सुरुवातीला काहीही भाजीवर तेल नव्हतं आणि छान इथे भाजी आपण शिजवून घेतल्यामुळे भाजीतलं तेल पूर्ण छान सेपरेट झालेलं आहे. तर आता ही भाजी छान आपली शिजल्या गेलेली आहे आणि भाजीचा दाटसरपणा तुम्ही बघूच शकता किती छान तयार झालेला आहे. तर अशी ही झटपट तयार होणारी गवारच्या शेंगाची भाजी एका नवीन पद्धतीने जरूर करून बघा. आता वरून छान बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि अगदी ही भाजी तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे. मग ती चपाती असू द्यात, भाकरी असू द्यात किंवा भात असू द्यात, सर्वांसोबत भाजी एकच नंबर लागणार आहे. तर तुम्हीसुद्धा नेहमीची तीच ती पद्धत वापरण्यापेक्षा एकदा या नवीन पद्धतीने ही भाजी करून बघा आणि तुम्हाला कशी लागली भाजी चवीला ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला अजूनही छान छान नवीन रेसिपी पाहायला मिळतील. तर आता आपण ह्या शेंगा प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला काढून दाखवते म्हणजे त्या कशा तयार झालेल्या आहेत. तुम्हाला अजून थोड्या पातळ हव्या असतील तर पाणी थोडं वाढवायचं म्हणजे थोड्या हलक्याशा त्या सैलसर होतात. तर इथे बघू शकता शेंगा इथे बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे ना. तर मग अजिबातही वेळ करू नका, लगेचच करायला घ्या. म्हणजे तुम्हालाही या भाजीची टेस्ट कशी आहे हे नक्कीच कळणार आहे. तर आता बघा आपण पूर्ण ही भाजी एकसारखी करून घेणार आहोत आणि वरून यावर छान कोथिंबीर घालून घेणार आहोत. तर अशी ही मस्त गरमागरम भाजी आणि चपाती किंवा भाकरी नक्कीच एकदा तुम्ही डबा असू द्यात किंवा मग घरचं ताट असू द्या पूर्ण फिनिशच होऊन येणार आहे. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा लवकरच एका छानशा नवीन रेसिपीसोबत आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.